हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इथे आता सकाळ झाली, मी छानपैकी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज संडे आहे. तर आज काहीतरी स्पेशल असा पाऊस येते आमच्याकडे. तर विदर्भामध्ये सगळीकडेच पाऊस चालू आहे. तसा तर इथे छानपैकी मी पूजा केली आहे, झाली आहे इथे माझी छानपैकी. रविवार असल्यामुळे आणि आता श्रावण महिना चालू होणार आहे उद्यापासून. पहिला सोमवार उद्याला आहे. तर आज इथे पावसाचा आम्ही छानपैकी बेत केला आहे. वडापाव करणार आहे. त्यासाठी मी इथे छान चटणी तयार करत आहे. चटणीसाठी मी इथे खुसखुशीत अशी भज्याची चटणी असते ती. तर त्यासाठी मी इथे बेसन भिजवून ते तेलामध्ये थोडं टाकलं आहे. त्यामध्ये काही तिखट, मीठ वगैरे, ओवा वगैरे टाकलं आहे छानपैकी. आता ते ओवा वगैरे छान कडक म्हणजे ते भजे जे आहे ते छानपैकी कडक करून घ्यायचे आणि त्याला मग मिक्सरला तिखट, लसणाच्या कड्या, मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. ती चटणी वडापावसोबत पण छान लागते आणि ही चटणी करत असते आम्ही. आणि तिखट आम्ही फार कमी खात असल्यामुळे थोडंच तिखट टाकते. आणि इथे ही ग्रीन चटणी तयार केली आहे. त्यामध्ये लसण, मिरचे, सांबार, कढीपत्ता, अद्रक, जिरं असं टाकून घ्यायचं. आणि इथे 4 बटाटे घेतले. त्यामध्ये 4 बटाटे होऊन जाईल आम्हाला. थोडंफार जास्त काही आम्ही खात नाही, त्यामुळे बटाटे घेतले. ते त्याला छान असे बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये गाठी असायला नको. गाठी असल्या की त्याची वडी बनत नाही किंवा लाडू बनत नाही. त्यामुळे इथं छान त्याला मॅश करून घ्यायचं आहे. की तेल ठेवलं इथे कढईमध्ये, ते गरम होत आहे तेलामध्ये. तर तेल ठेवलं तर इथे थोडंसं जास्त तेल टाकायचं नाही. तेल जास्त झालं की ते जास्त ऑइली होते. त्यापेक्षा तेल कमीच वापरा. जिरं, मोहरी, कढीपत्ता हे सगळं टाकायचं त्याच्यात. आणि जे आपण जो ठेचा केला आहे तो पण टाकायचा त्याच्यामध्ये, जो तयार केला आहे. त्यामध्ये मिरच्या ह्या आपल्या चवीप्रमाणे घ्या. जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त तिखट, जास्त मिरच्या घ्या. आणि कमी तिखट लागत असेल तर कमी मिरच्या वापरा. तिखट त्यामध्ये टाकायचं नाही, हळद टाकून द्यायची. कारण मिरच्याचं ठेचाप्रमाणे चटणी करायची, जेणेकरून ती छान लागते खायला. आणि पावसामध्ये कोणाला पण आवडेल वडापाव खायला. पण आमच्या विदर्भामध्ये दुकान नाही आहे वडापावचंच. आमच्याकडे फक्त समोसे, डोसा, इडली वगैरे भेटते. वडापाव भेटतच नाही म्हटलं तरी चालेल. आणि आमच्या गावाकडे तर मिळतच नाही. त्यामुळे मग आम्ही घरी बनवत असते. जेव्हा कधी पावसाचं वातावरण राहते तेव्हा आम्ही ते घरी बनवत असते. हळद, मीठ टाकायची चवीनुसार. छान परतून घ्यायचं आणि आलू टाकून त्यामध्ये असं बारीक हे करून घ्यायचं, मॅश करून द्या. त्यानंतर शिजवलं नाही तर चालेल, कारण आलू हे बॉईल केले असल्यामुळे ते छान उकडूनच असते. आणि ते एका ताटलीमध्ये घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला मिरची लागत असते, ते मिरची तळून घ्यायचे. आणि ही चटणी लालवाली जी आपण तयार केली ती मगाशी, आणि असे वडे बनवून घ्यायचे. आणि असं बेसनाचं पीठ तयार केलेलं छान असं मॅश करून ते बनवून घ्यायचं. तेल गरम झालं, इथे मिरची तळून घ्यायचे जेवढे आपल्याला मिरची पाहिजे नसेल. वडापाव म्हटलं की त्यासोबत हिरवी मिरची तर हवेच, त्याशिवाय वडापावची मजा नाही येत. त्यामुळे इथे मिरची तळून घेतली मी. मिरची तळून घ्यायची छान मस्त. पण चेहरा बाजूला ठेवायचा, जेणेकरून चेहऱ्यावर उडायला नको. तर इथे मिरची तळून घेतली आहे छान मस्त गरमागरम. आणि पावसामध्ये तर वडापाव छानच लागतो, सगळ्यांना पण माहीत असेल. विकतचा तर फारच भेटला तर खूप. पण मुंबई साईडला वडापाव, तिकडल्या भागामध्ये वडापाव छान मिळतात. पण आमच्या साईडला वडापाव, विदर्भामध्ये ते मिळतच नाही. समोसे हे खूप फेमस असतात. समोसे चांगल्या प्रकारे मिळून जाते. पण वडापाव भेटतच आहे. आणि भेटला जरी पण तो पण त्या चवीचा नसतो. जे मुंबई साईडला जी चव असते त्या चवीचा तो वडापाव लागत नाही. त्यामुळे तिकडला आम्ही खाल्ला आहे, त्यामुळे आम्हाला आवडते ते. आणि इथं वडा टाकायचा बेसनामध्ये आणि मग छान असं तळून घ्यायचं. छान. ही कढई फार छोटी आहे म्हणून त्यामध्ये एकच वडा तळल्या जाते. आणि ते वड्या तयार झाले. पण आम्हाला जो पाव असतो तो असं छान तेलामध्ये थोडं तेल टाकून ताव्यावर त्याला गरम करून खायला आवडते. त्यामुळे आम्ही ती तशी त्यावर ताव्यावर थोडंसं गरम करून घेतो त्याला. आणि मग इथे वडापाव तयार झाला आहे आपला. त्यामुळे असं छान चटणी टाकायची, नंतर वडा ठेवायचा आपला
आणि त्याला पॅक करायचं आणि असं गरम गरम छान त्या एक मिरची तर हवीच त्यासोबत, म्हणून एक मिरची घ्यायची. तर या पावसाचा छानपैकी वडापाव खायला. गरमागरम बारिश आणि वडापाव कॉम्बिनेशन खूप छान असते. आणि प्लीज माझं चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट पण करा वडापाव खाल्ला की नाही म्हणून.